ते भेटतात ते मला सांगतात की आम्ही तुम्हालाच मतदान केलेलं आहे, तर मग आमचा पराभव झाला कसा? म्हणजे जर काही विद्या असतील त्यांनी आमची संधी राहावी, काही विद्या असतील, काही विद्या असेल तुम्हाला संबोधून म्हणतात काही विद्याने आता काय उत्तर द्यायचं ह्याला? उत्तर काय द्यायचं? मग जर EVM मशीनवर विश्वास नाही तर मुख्यमंत्र्यांना भेटू नका ना. सिंपल आहे बघा. EVM मशीनच्या मतदानामुळे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, आम्ही निवडून आलो. जर आमच्यावर विश्वासच नाही तर मतदारसंघातली कामं द्या, आम्हाला अजून काहीतरी मदत करा हे सांगायला मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही ना. सांगून टाकायचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना EVMवर विश्वास नसल्यामुळे भेटणार नाही. संपला विषय. नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीत जे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत त्यातून एकनाथ शिंदेजींना वगळलं जाते अशी माहिती आहे. दुसरीकडे शिवभोजन थाळीसारखे जे शिंदेचे निर्णय होते ते देखील बंद करण्याचा सरकार विचार करत आहे. नाही, ह्या बातम्या आपल्यापर्यंत कुठून पोचतात हे खरोखरच आम्हाला कळलेलं नाही. मुख्यमंत्र्यांना सुद्धा वगळलं. कोणाला वगळलं? मुख्यमंत्र्यांना सुद्धा वगळलं. एकनाथ शिंदेंना वगळले, अजितदादांना नाही. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पण वगळले म्हणते त्याच्या अध्यक्ष आहेत. एकनाथ शिंदेना आणि अजितदादा बातमी आहे त्याची. आहेत. बातम्या आहेत. नाही, माहिती घेतो. शिवभोजन थाळीवर काय चर्चा झाली होती मागच्या ह्याच्या? पण शिवभोजन थाळी बंद होणार ही कुठं चर्चा मला वाटत नाही. तसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून काही लोक सांगतात, ती पण होणार नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये आचारसंहितेच्या गडबडीमध्ये अनावधानानं किंवा नजरचुकीनं 4 व्हीलर असलेली महिला देखील त्याच्यामध्ये आलेली आहे. त्याची संख्या किती आहे? काही लोक सांगतात की 2,34,00,000 रद्द होणार. अजिबात होणार नाही. झालं तर 2-3 लाख इकडे तिकडे ज्यांनी फॉर्म भरताना स्वतःची 4 व्हीलर आहे हे सिद्ध केलेलं आहे ते कामच करावं लागेल ना. ज्यांचं त्याच्यामध्ये जे नियम आहेत की 2.5 लाखापर्यंत रिटर्न भरणाऱ्यांचं देखील आहे. हा नियम आताचा नाही आहे सरकारचा, तो पूर्वीचाच नियम आहे. त्याच्यामध्ये निकषामध्ये जे कोण बसतील आणि बसणार नाहीत त्याच्यामध्ये 2-4 लाख इकडे तिकडे होतील. पण 2,34,00,000 बघा ते किती जोरदार बोलतात की 2,34,00,000 महिला भगिनींना याचा फटका बसणार. असं शक्य आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या विचारांती सुरू केलेल्या योजना आहेत, त्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही.